शेतकऱ्यांना सरळ सरळ सांगतात की साल्यांना कळत नाही, साल्यांना कळत नाही, म्हणजे आमचे ते दाजी झालेले. कुठल्याही पक्षाचं असलं तरी आणि खासदारांना आम्हाला निवडून द्यायचं आहे तर आम्ही फक्त म्हणजे मोदीला निवडून द्यायचं आहे म्हणून ह्या खासदाराला निवडून द्यायचं अशी मजबुरीची कामं करायला लावून त्यांनी. आणि कोण कुडाले कुठं याचा मेळ लागाना, मंत्री कळायना कोणत्या खात्याचा कोणता आहे. त्याच्यामुळं आता समाजाची तर पार दिशाभूल या राजकारणी लोकांनी लावली. त्याच्यामुळं राजकारण हा विषयच नाही मराठ्याच्या पुढं तरी. कापसाची आयात, तुरीची आयात, मग हे धोरणं सरकार कुणासाठी राबवतंय? फक्त खाणाऱ्यासाठीच राबवतंय. जिल्ह्यापासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पहा, सर्व यांचे घराणेशाही चालू आहे. कुठेही शेतकऱ्याविषयी असन, मराठा समाजाविषयी असन, यांच्या आस्थेचा विषय नाही आहे. जो घोटाळेबाज लोक आहे ते सगळे पक्षात जमा केले आणि त्यांच्या भरोश्यावर त्यांचं राज्य चालू आहे. रावसाहेब दानवे पण चांगले आहेत, त्यांनी सुधारणा पण केल्या बरेच, पण ऑफकोर्स अजून जास्त एज्युकेटेड असतील तर चांगलंच आहे का, त्याच्यामुळे मग अजून जास्त प्रोग्रेस पण होऊ शकेल. की महिलांना फ्री बस किंवा अर्ध तिकिटाची गरज नाही आहे, ती नाही आहे. कारण रोज महिला कुठे प्रवासाला जात नाहीत, पण तिथे केल्यामुळं जे सर्वसामान्य लोक प्रवास करतात त्यांना अडचणी होत आहेत, बस फुल होत आहेत. पण ज्यांना खरंच गरज महिलांना कशाची आहे तर त्यांचं ज्या प्राथमिक गरजा आहे, उदाहरणार्थ सिलेंडर आहे, ते कमी भावामध्ये मिळायला पाहिजे त्यांना. कारण ते रोजचं त्यांचं जीवनचर्या त्याच्यावर चालू असतं. बस न मिळता जर सिलेंडरमध्ये जर कमी भाव झाले तर ते मला असं वाटतं की तिथं त्यांनी फोकस करायला पाहिजे. जालना जिल्ह्यातील एक गावामध्ये आहे आणि इथे बघू शकतात की माझ्याकडे सोबत काही शेतकरी पण आहे. त्यांचे काय प्रश्न आहे लोकसभा चुनावबद्दल आपण जाणून घेऊया. दादा मला सांगा की काय काय त्रास आहे तुम्हाला? मी एक शेतकरी म्हणून या सरकारच्या ज्या धोरणाच्या विरोधात आहे. कारण की सरकारने जे शेतकरी विरोधी धोरणं घेतलेली आहेत, तर त्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी झालेली आहे. कांदा निर्यात बंदी, साखर निर्यात बंदी, तांदूळ निर्यात बंदी, कापसाची आयात, तुरीची आयात, मग हे धोरणं सरकार कुणासाठी राबवतं आहे? फक्त खाणाऱ्यासाठीच राबवतं आहे. मग या देशातील शेतकऱ्यांचं कसं व्हायचं आहे? पिकवणाऱ्यासाठी धोरणं राबवली गेली पाहिजे, ही केंद्र सरकारची जिम्मेदारी आहे. केंद्र सरकार मायबाप आहे. केंद्र सरकारने फक्त खाणाराचा विचार न करता पिकवणाराचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणामुळं शेतकरी आज आत्महत्याच्या मार्गावर आहे. हे शेतकरी विरोधी सरकार, येणारं सरकार जे आहे तर त्या सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूनं भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे, ही आमची सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये ओलावृष्टी आणि अतिवृष्टी पण शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप नुकसान. मराठवाड्यात दुष्काळ आणि ओला दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पोहोचलेला आहे. दरवर्षी पाऊस पडतो तो अतिवृष्टी होते आणि कधी कधी पाऊस पडला नाही तर ते दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या भागातल्या शेतीसाठी कायम सिंचनाची व्यवस्था ही होणं गरजेची आहे, तरच शेतकरी तग धरेल. आणि आत्ता झालेल्या अतिवृष्टी आणि दुष्काळी अनुदानाचा विषय तुम्ही काढला तर ते दुष्काळी अनुदान गेल्या वर्षी, अतिवृष्टीचं अनुदान अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आणि यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर होऊन ₹1ही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य करतोय. मला तुम्ही सांगा की जे तुमचे खासदार आहेत ते कोण आहे आणि त्यांनी 5 वर्षामध्ये काय काय काम केलं? आता आमचे खासदार तसं जर पाहायला गेलं तर आम्ही विभागानं जालना जिल्ह्यात येतो ते. तर आणि काय काय केले त्यांनी 5 वर्ष आतापर्यंत 5 वर्षामध्ये काय आता काम तर काय व्हायचं? आमचं हजी गाव आहे हे ते जवळजवळ जिल्ह्याच्या बाउंड्रीवर. त्यामुळे तुमचे खासदारांनी काय काय काम केलेले आहे ते सांगा. माझ्या सिंचनाच्या बाबतीत तर अजून कुठलंच काही काम नाही. शेतकऱ्याच्या हिताच्या निव्वळ विरोधातलं आमचे खासदार बी आहे. डेव्हलपमेंटचं काम केलेले आहे त्यांनी? काहीच नाही, कुठलंच नाही, अजून कुठलंच काही नाही. आणि जे राजकारण चालू आहे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं बघतायत तुम्ही? शिवसेना फूट पण झालेली आहे. राजकारणाचं आता कसं झालं, आतापर्यंत आम्ही राजकारणाकडे बघत होतो, परंतु गेली 5 महिन्यापासून सुरू झालाय. त्या दिवसापासून आमच्या डोक्यात आरक्षण हे जे नाव आहे, राजकारण हे नाव जे आहे का आमच्या दृष्टिकोनातून शून्य आहे. आम्ही त्या राजकारणाकडे एक गलिच्छ दृष्टीनं बघतो. कारण राजकारणच आणि कोण कुडाले कुठं याचा मेळ लागाना, मंत्री कळायना कोणत्या खात्याचा कोणता आहे. त्याच्यामुळं आता समाजाची तर पार दिशाभूल या राजकारणी लोकांनी लावली. त्याच्यामुळं राजकारण हा विषयच नाही मराठ्याच्या पुढं तरी. जे नेता आहे ते मराठाला फक्त आश्वासन करत आहे का आरक्षणबद्दल?
आतापर्यंत तसं आता गेली आम्ही 5-5.5 महिने झाले या लढ्याला सुरू करून. तसा ईद लढा चालू होऊन 4 महिने झाले, 4-4.25 महिने झाले. पण नुसतं तारखेवर तारीख पे तारीख म्हणजे नुसते आम्हाला आता सध्या नुसते असं गाजर दाखवत आहेत. पण तिथपर्यंत काही घेऊन जायला तयार नाहीत. पण आता ते घेऊन जायला तयार नाही तर आम्ही त्यांच्याकडे जायला तयार झालो आता. कारण आम्ही एकदा का गेलो का आम्ही घेऊन आल्याशिवाय वापस येणार नाही. तुम्ही सांगा की जेव्हा तुम्ही लोकसभाचे मतदान करतात तर काय मुद्दे काय आहे तुमचे महत्त्वाचे? शेतीला योग्य भाव मिळावा. पण ह्या भाजप सरकारने आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 15 वर्षापासून खासदार रावसाहेब पाटील दानवे आहे. ते म्हणजे साधे शेतकऱ्याला मदत करण्याचं तर लांबच राहते, पण शेतकऱ्यांना शिव्या देतात, साले बोलतात. काही शेतकऱ्यांनी काही मागण्या केल्या तर शेतकऱ्यांना सरळ सरळ सांगतात की साल्यांना कळत नाही म्हणजे आमचे ते दाजी झालेले आहे. आणि कुठल्याही शेतकऱ्याला कुठली आतापर्यंत खासदाराकडून कुठलीच मदत झालेली नाही. ते काय काय काम केले त्यांनी कुठलंच काय काम केलं नाही. फक्त त्यांनी त्यांच्या संघटना जे कार्यकर्ते आहेत त्यांचेच त्यांनी घरं भरवलेले, बाकी दुसरे शेतकऱ्यासाठी केंद्रीय मंत्री पण आहे ना ते. हो ना, मग त्यांचा शेतकऱ्याला 1 रुपयाचाही फायदा नाही. केंद्रीय मंत्री असून सुद्धा आतापर्यंत कोणत्याही गावामध्ये त्यांचा 1 रुपयाचाही शेतकऱ्याला फायदा नाही आणि त्यांनी कुठलाही शेतकऱ्याचा आवाज त्यांनी अजून आतापर्यंत उठवलेला नाही. महाराष्ट्राचे राजकारणवर तुमचं काय मत आहे? नाही, यावेळेस तर भाजपला कुठलाही शेतकरी मतदान करणार नाही, कारण शेतकऱ्याचा कुठलाही फायदा या सरकारने केलेला नाही. यानंतरचं भाजपला म्हणजे जवळपास कुठला शेतकरीच काय, पण आता सध्या तर मराठा आरक्षण असल्यामुळं आम्ही सध्या त्या गोष्टीचा विचारही करत नाही. फक्त आता मनोजदादा जरांगे पाटील जे आम्हाला पुढची दिशा देईल आम्ही त्या दिशेनेच चालणार. ते भाजपसोबत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार पण सोबत लोकसभामध्ये युतीमध्ये लढणार आहेत. नाही, लढू द्या ना. आम्हाला आता आमचं सध्या नेता आम्ही आता सध्या तर आमच्या आरक्षणामुळे आम्ही आता हे राजकारणाची भाषा करणारच नाही. आता सध्या आमचं सगळ्यात मोठं जे भूमिका आहे ती मनोजदादा जरांगे पाटील आमची भूमिका आम्हाला सांगतील, आम्ही त्यांच्या भूमिकेवर चालणार आहे. बाकी आता सध्या आम्ही स्वतः काही भूमिका घेणार नाही राजकारणाच्या बाबतीमध्ये. मला सांगा, जेव्हा तुम्ही मतदान करणार लोकसभाचे तर तुमचे मुख्य मुद्दे काय राहील? मुख्य मुद्दे जसं की हे भाजप सरकार आहे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे. हे शेतकरी आणि शेतमालाविषयी अजिबात यांना गांभीर्य नाही. जो 10,000ची तूर विकणारे होती ती तूर आता 15 दिवसामध्ये ती 6,500वर आलेली. त्यामुळे भाजप सरकार हे शेतकरी आणि मालावर अजिबात भावावर लक्ष देत नाही. त्या कारणाने शेतकऱ्यांना तरी हे सरकार आपलं असं कधी वाटलंच नाही आणि वाटत नाही. शेतकरी विरोधी सरकार म्हणूनच शेतकरी या सरकारकडे बघत आहे. आणि राज्यामध्ये जे पॉलिटिक्स चाललेली आहे तुमचं काय मत आहे? ते पॉलिटिक्स त्यांचं वैयक्तिक स्वार्थासाठी आहे. ईडीच्या भावना किंवा त्यांच्या प्रॉपर्ट्या त्यांना सांभाळायच्या आहे म्हणून ते भाजपबरोबर सत्तेत जाऊन बसलेले लोक आहेत. त्यामुळे सामान्य मतदार किंवा शेतकरी हा त्यांच्याबरोबर गेलेला नाही. तो जो फुटाफुटीचं जे राजकारण आहे ते संबंध राज्याला हे आवडलेलं नाही. त्यामुळं शेतकरी असेल किंवा ग्रामीण जनता असेल यांच्या मनात प्रचंड चीड आहे. जसं की माझ्याही मनात चीड आहे. हे यांनी यांच्या प्रॉपर्ट्या आणि यांना जलात नाही जावं म्हणून यांनी त्या सत्तेबरोबर जाऊन सत्तेचा वाटा सत्तेत जाऊन बसलेले आहेत हे लोक. मला सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्य पण केलेले आहे. राम मंदिर बनवलेले आहे त्यांनी आणि 370 जे कलम होते ते पण डेव्हलपमेंटचे काम केलेले आहे आणि काही लोक त्यांचे फेसवर निवडतात. नाही, सर्वात महत्त्वाचा मुद्दा भाजपच्या आज सत्तेत असलेल्या राज्याने घराणेशाही चालवली आहे. जिल्ह्यापासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पहा, सर्व यांचे घराणेशाही चालू आहे. कुठेही शेतकऱ्याविषयी असन, मराठा समाजाविषयी असन यांच्या आस्थेचा विषय नाही आहे. जो घोटाळेबाज लोक आहे ते सगळे पक्षात जमा केले आणि त्यांच्या भरोश्यावर त्यांचं राज्य चालू आहे. आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तिन्ही पण सोबत लढणार आहे लोकसभाचे. नाही, 2 दिवसापूर्वी मोदी साहेबांनी मध्य प्रदेशमध्ये पवार कुटुंबावर आरोप केला. त्यानंतर 3ऱ्या दिवशी अजितदादांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. म्हणजे नेमकं चाललं काय यांचं? म्हणजे जनतेला मूर्ख बनवत आहे, सामान्य जनतेला. हे यांचं विकासावर भर नाही. जालन्यातल्या रस्त्याची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाची काय परिस्थिती आहे यावर यांचं लक्ष नाही. यांचं लक्ष फक्त स्वतःच्या काय कंपन्या असेल त्यात छापखाने चालू करायचे, कमवायचे, यांनीच रस्ते करायचे, यांनीच कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, यांनीच बोगस कामं करायचे आणि त्यांनीच पैसे कमवायचे. सामान्य जनतेशी त्यांना काही देणं घेणं नाही.
ते स्वतः टेंडर भरते आणि कॉन्ट्रॅक्ट येते का? नाही आहेच ना. जिल्ह्यातलं काय आपलं आमच्या जालना जिल्ह्याची परिस्थिती घ्या. कोणाचे सगळ्यात जास्त टेंडर आहे, कोण टेंडर भरते, कोण खासदार, कोण आमदार, दडपशाही आहे त्यांची, विषयच नाही. मला सांगा तुमचे खासदार कोण आहे आणि त्यांनी 5 वर्षामध्ये काय काय काम केलेले आहे आणि काय काय काम राहिलेले आहे? आमचे खासदार रावसाहेब पाटील दानवे हे आहेत. जवळपास 20 ते 25 वर्षापासून ते खासदार आहेत. त्यांना जे काम करणं अपेक्षित होतं ते तर त्यांनी कधी केलं नाही. लोकसभेमध्ये शेतकऱ्याचा कधी प्रश्न त्यांनी असं संसदेमध्ये उठवला असं कधी आताला आम्ही काही ऐकलं नाही. याच्या व्यतिरिक्त त्यांचं दुसरं काही काम बी नाही जिल्ह्यामध्ये. शेतकऱ्याविषयी नकारात्मक भावनेनं ते काम करतात. त्यांच्या कामावर तुम्ही सहमत आहे का? नाही, काय नाही. आम्ही मुळात शेतकरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा 70% शेतकरी वर्ग आहे आणि त्या घटकाला तुम्हाला डावलून किंवा नाराज करून जमणार नाही. कारण की आतापर्यंत शेतकऱ्याला सगळ्यांनी मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे. लोकांचं म्हणणं आहे की ते केंद्र मंत्री आहे आणि जालन्यातून वंदे भारत ट्रेन पण स्टार्ट केलेली आहे त्यांनी. याच्या वंदे भारत असन किंवा बुलेट ट्रेन असन किंवा अजून काही असन, याच्यापासून सर्वसामान्य शेतकऱ्याला, कष्टकरी कामगार वर्गाला काय फायदा याचा? हे व्यापारी धार्जिन सरकार आहे. 3-4 वेळी ते निवडून पण आलेले आहे ना. ठीक आहे ना, निवडून जरी आले असले ते काही त्याच्या मागचे काही वेगळे कारण असन त्यावेळेची परिस्थिती, पण त्यांचं काम तसं काही नाहीच ना जिल्ह्यामध्ये. जे पार्टीच्या नावावर, कधी मोदीच्या नावावर, कधी वाजपेयीच्या नावावर, त्याच्या नावावर निवडून आलेले, स्वतःचं कार्य शून्य आहे. तुमचं काय मत आहे? आणि मला हे सांगा, जेव्हा तुम्ही लोकसभाचे मतदान करताना तुमचे काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? लोकसभेचे मतदान करताना आमचा प्रामुख्याने मुद्दा राहील शेती. शेती हा आमचा निगडीत विषय असल्यामुळं आमचा शेतीवरती जास्त भर आहे. आता मागच्या महिन्या म्हणजे तुरीचं सीझन चालू झालं तेव्हा तुरीला 13,000 रुपये भाव होता. आज रोजी तुरीचा भाव 8,000 रुपये 7,000 रुपयापर्यंत आले. त्याच्या कापसाचा पण बाहेरून आयात केल्यामुळं कापसाला 7,000च्या वर भाव नाही आहे. हमी भावापेक्षा पण कमी भाव आज कापसाला मिळतोय. मधात सोयाबीनचा पण भाव एकदम कमी झालेला आहे. सोयाबीनचे पेड वगैरे त्यांनी बाहेरून आयात केली, तर हे आयात करण्याचे जे त्याचे धंदे चालू आहे हे त्याने त्वरित थांबायला पाहिजे. कारण इथला जो शेतकरी आहे हा शेतीवर अवलंबून आहे आणि हे जर सोयाबीन असेल तर सोयाबीनची पेड जर त्यांनी बाहेरून आयात नाही केली तर इथल्या सोयाबीनला चांगला उठाव येईल, चांगला भाव मिळेल, शेतकऱ्याला 2 पैसे राहतील, अशी आमची ह्याविषयी आमची भावना आहे की यांनी शेतकऱ्यावरती थोडं फार का होईना एक 80% जर ते इंडस्ट्रीजवर ध्यान देत असतील तर 20% का होईना पण त्यांनी शेतकऱ्यावर ध्यान दिलं पाहिजे. तुम्ही कंप्लेंट केली होती का खासदारांना? कशाविषयी? ते शेती संदर्भात ते नुकसान झालेलं होतं. तर ते खासदाराला कंप्लेंट करायचा विषय असा, खासदारच शेतकऱ्याच्या इलाख्यातच राहतो. भोकरदन तालुका काही बाहेर नाही आहे किंवा मुंबईतला तालुका नाही आहे तो खासदाराला दिसत नाही की इथं काय परिस्थिती आहे म्हणून. आणि स्वतः शेतकरी आहे. विशेष म्हणजे खासदार आहे, त्यांचा मुलगा आमदार आहे, दोघं थोडी डोळे बंद करून जातात रस्त्याने जायच्या टायमाला. हे होते जालना जिल्ह्याचे शेतकरी आणि त्यांचं म्हणणं आहे की जे सरकार शेतकऱ्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांनी संतापची प्रतिक्रिया पण दिलेली आहे. सध्या आपल्यासोबत काही महिला पण आहे. ताई मला सांगा, लोकसभाची निवडणूक येणार आहे तर तुमचे काय भावना? लोकसभा निवडणुकी अगोदर मी असं बोलेल की समजा सध्या जे राजकारणामध्ये चाललं आहे वेगवेगळ्या गटांचं आणि हे, तर सर्वसामान्य लोकांना ज्या गरजा आवश्यक आहेत त्या पूर्ण करण्यावरती भर द्यायला पाहिजे शासनाने. आणि जे राजकारण होते वेगवेगळ्या विषयावरती ते राजकारण न करता प्रॉपर लोकांपर्यंत काम पोहोचलं पाहिजे. कारण दानवे साहेबांनी आता आपल्या इथून जी वंदे भारत गाडी सुरू केली आहे ते काम चांगलं आहे, पण बऱ्याच काही अशा ज्या प्राथमिक गरजा आहेत लोकांच्या त्या पूर्ण होत नाही आहेत. छोट्या छोट्या कामासाठी आपल्याला म्हणजे समस्या निर्माण होतात. शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत, निसर्गाचं संतुलन असं म्हणजे अवेळी पाऊस पडणे त्यामुळे नुकसान होतं आहे लोकांचं. तर शेतकऱ्यांना अगोदर त्यांना म्हणजे जो नुकसान भरपाई वगैरे भेटायला पाहिजे असं मत आहे. गेले 5 वर्षात जे काम केलेले आहे खासदारांनी, तुम्ही सहमत आहे का? असं पूर्णपणे तर नाही म्हणता येणार, पण
पाहिजे तसं झालेलं नाही आहे, पण काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आहे चांगलं काम. आणि रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री पण आहे. हो, केंद्रीय मंत्री आहेत आणि रेल्वे मंत्री पण आहेत वाटतं. तर त्यामुळं त्यांनी रेल्वेचं काम हे चांगलं केलेलं आहे आणि एक कॉलेज पण आणलेलं आहे, ते विद्यार्थ्याच्या दृष्टीने चांगलं आहे. पण आणखी काही आमच्या अपेक्षा आहेत ज्या लोकांपर्यंत समजा त्यांना जे गरजेचं आहे ते गरजा पूर्ण व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आजी मला सांगा, काही दिवस राहिलेले आहे लोकसभा निवडणुकीसाठी, तर तुमचे मुख्य मुद्दे काय काय? मुख्य मुद्दे हेच आहेत की आमच्या कॉलनीमध्ये इथं सरकारनं आमची काळजी घ्यावा, आमच्या पाणी पुरवठा, आमचं गल्लीचं व्यवस्था करावं चांगला व्यवस्थित. पुन्हा तिथून नाही तर हे मच्छराची याची सगळी काही आमची सुधारणा करावी. इकडे डेंगू साथ येते हे येतं, तर मग आमची काहीतरी गल्लीची सुधारणा करावी इकडं. कधी तुमची भेट झाली का खासदार रावसाहेब? नाही भेट कधी होईल नाही आमच्यावाली, भेट कधीच नाही झाली. आता ते आलेच नाही इकडं तर कधी भेट झाली आमच्यावाली मग. ताई मला सांगा की आता इलेक्शन्स होणार आहे, तर तुमचे मुख्य मुद्दे काय काय राहील? पहिला प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न सुटला पाहिजे, जालन्यामधले रस्ते दुरुस्त झाले पाहिजे, त्याच्यानंतर विजेची आपली सुधारणा झाली पाहिजे, खांब्यावर लाईट व्यवस्थित लागले पाहिजे, या गोष्टी आहेत. आणि तुमचे जे खासदार आहेत ते केंद्रीय मंत्री पण आहे रावसाहेब दानवे, तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी जे काम केलेले आहे 5 वर्षामध्ये ते तुम्ही सहमत आहे? हो, सहमत आहे, चांगलं काम केलेलं आहे. आणि जे राज्यामध्ये स्थिती आहे, शिवसेना, NCP आणि BJP ते तीन जे आहे ते सत्तामध्ये आहे, ते जे काम करत आहे तुम्ही सहमत आहे? नाही, त्याच्याशी काही एवढं मला सहमत नाही सांगता येणार, पण ते काम करत आहे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. ताई मला सांगा कि मुख्य जे मुद्दे आहे काय काय आहेत तुमचे? हिंदी में बोल सकते क्या? ये पानी का प्रॉब्लम मेन है यहाँ पे. पानी कभी 8 दिन को कभी 15 दिन को आता है पानी यहाँ पे. अभी ऐसा है तो समर में तो और प्रॉब्लम है. मेन बोल तो पानी का प्रॉब्लम है और रोड वगैरह व्यवस्थित नहीं है. आने वाले लोकसभा चुनाव में जब आप वोट डालेंगे तो किन किन मुद्दों को ध्यान में रखते हुए आप वोट देंगे और किस तरह का नेता चाहिए आपको? जो डेवलपमेंट करे वैसा नेता चाहिए, जो प्रोग्रेस करे वैसे नेता. ताई मला सांगा, सध्या तुम्ही शिकतात आणि तुम्हाला काय काय त्रास आहे? पहिले तर क्लीनलीनेस मेंटेन झाली पाहिजे जालन्यामध्ये. अजून जे रस्ते वगैरे आहे जालन्याचे ते पण एक त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. नंतर काही काही अजून कुठे कुठे असे आहे की अजून पण गर्ल्सला किंवा लेडीजला एज्युकेशन भेटत नाही आहे, सो तिथे पण एक फोकस झाला पाहिजे. आणि अजून बरेच काही बाकीचे एकदम असे लहान लहान मुद्दे आहेत जिथे फोकस केला जात नाही, तर ते पण केलं पाहिजे फोकस तिथे. आणि तुम्हाला जे खासदार आहे ते कशा पाहिजे? ते एज्युकेटेड पाहिजे का जे सध्या ते रावसाहेब दानवे आहेत तसे पाहिजे? रावसाहेब दानवे पण चांगले आहेत, त्यांनी सुधारणा पण केल्या बरेच, पण ऑफकोर्स अजून जास्त एज्युकेटेड असतील तर चांगलंच आहे, का त्याच्यामुळे मग अजून जास्त प्रोग्रेस पण होऊ शकेल. आणि सध्या जे राजकीय वातावरण आहे किंवा राजकीय जे पुढारी आहे त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? मत चांगलं आहे, कारण त्यांनी प्रोग्रेस पण चांगला केलेला आहे, त्यामुळे काही जास्त आहे पण नाही. ताई मला सांगा, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार जे सत्तामध्ये आहे ते जे काम करत आहेत तुम्ही सहमत आहे का त्यांच्या कामाबद्दल? हो, कामाबद्दल सहमत आहे मी, कारण त्यांनी सुधारणा केलेली आहे कामाशी. म्हणजे कोणी असलं तरी त्यांनी काम करावं. आम्हाला कोण येतं, कोण जातं, कोण कोणाला आणतं किंवा कोण कोणाला पळून नेतं, घेऊन जातं, याच्याशी काही नाही. फक्त ज्यांनी काम आमच्याशी म्हणजे गरजा पूर्ण कराव्यात, सगळ्या सुधारणा कराव्यात, कुठं अडवणूक होऊ नये एवढं आम्हाला वाटतं. आणि जे काम करतात त्यांनाच शेवटी मत मिळेलच. सध्याचे जे खासदार आहेत त्यांनी 5 वर्षामध्ये काय काय केलेलं आहे? खरं सांगायचं तर खासदारांची कामं खाली जमीन म्हणजे पूर्ण आधी लोकांना कळली पाहिजेत, एवढी व्यवस्था त्या खासदारांनी करावी. एवढे वर्ष ते निवडून आलेत, त्यांनी काहीतरी कामं केली असतील म्हणूनच निवडून आलेत. पण जर त्यांना अजूनही निवडूनच यायचं असेल तर त्यांनी त्यांचे कामं खालीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. आणि त्या खासदारांनी पण त्यांची कामं पोहोचवले पाहिजेत, तर ते कळेल ना की लोकांना तुम्ही काय खासदार कामं करणार आहेत काय नाही.
कुठल्याही पक्षाचा असला तरी. आणि खासदारांना आम्हाला निवडून द्यायचं आहे तर आम्ही फक्त म्हणजे मोदीला निवडून द्यायचं आहे म्हणून ह्या खासदाराला निवडून द्यायचं आहे अशी मजबुरीची कामं करायला लावू नये त्यांनी काय करावं की त्यांचं काम करावं, कोणी जे येतील ते निवडून. त्याच्यामुळं जे चांगलं काम करील तोच निवडून येईल शेवटी. काही लोक मोदींच्या चेहऱ्यावर निवडून येत आहे. हो, मग ते मोदी जे म्हणजे सगळे देशासाठी जे करतात, कधी कधी देशाला महत्त्व द्यावं लागतं ना तुम्हाला, की बाबा असं स्वतःच्याच गोष्टीकडे महत्त्व देऊन चालत नाही. देशाचाही तुम्हाला संरक्षण किंवा इतरही गोष्टीवर तुम्हाला देशाचाही विचार करणं भागच असतं शेवटी नागरिक म्हणून. तुम्हाला स्वतःचाच विचार करण्यासाठी तर आमदार किंवा नगरसेवक याच्यापर्यंत म्हणू शकतो, पण आता जेव्हा लोकसभेचा विचार येतो तेव्हा मोदीला दुसरा पर्याय नाही म्हणून मी तरी समजा माझं तरी मत मोदीला जाईल. सध्याचे जे खासदार आहेत ते केंद्रीय मंत्री पण आहे, माहिती आहे ना, रेल्वे. त्यांचे जे 5 वर्ष आहेत त्यांनी काय काय काम केलेले आहे, तुम्ही सहमत आहे का? ते काम केलेले ते पोहोचले नाहीत अजून आमच्यापर्यंत. त्यांनी ते कामं पोहोचवावेत, म्हणजे जर त्यांना पुन्हा निवडून यायचं असेल तर आम्हाला जास्तीत जास्त मत त्यांना देता येईल, नाहीतर दुसरा विचार करावा लागेल आम्हाला. आणि जालना स्टील हब पण आहे आणि इथे आम्ही जेव्हा येत होते तर खूप एन्व्हायरमेंट वेगळं होतं इथला, काही धुवा पण होता. हो, त्या स्टील उद्योगामुळे तर म्हणजे आमच्या पूर्ण ह्याच्यावर परिणाम झालेला आहे, पावसावर परिणाम झालेला आहे. खूप उपाय करूनही काही असं होत नाही की तिथं स्टील उद्योगामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे वातावरण दूषित झालेलं आहेच आहे पूर्ण आमच्याकडच्या भागातलं. तरी इकडून आम्हाला जवळ पडतो तो भाग स्टील उद्योग म्हणजे, आणि त्याच्यासाठी काहीतरी करण्यात यावं. आणि हीच त्यांच्याकडून मागणी आहे की बाबा त्याच्यावर तुम्ही त्या प्रदूषणावर उपाय करावा. काही मला सांगा की सध्या सगळ्यात जास्त कशी याने तुम्हाला काय त्रास आहे? त्रास म्हणजे बोलायचं म्हटल्यानंतर आपण जनरली खूप सारे विषय आहेत ते आपण इथं डिस्कस नाही करू शकत, पण प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगावीशी वाटते की जिल्हा पातळीवरती जालना हा कसा असावा. जालना हा एक मोसंबीच्या दृष्टीने म्हणा, एक उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचा जालना हा आहे, एकमेव जिल्हा आहे आणि तिथून बाहेरगावी आपलं स्टील पण जातं, मोसंबीसाठी इथं प्रसिद्ध आहे. पण जे आपण पाहतो सुशोभीकरणामध्ये जालना कुठेतरी मागेसलेला आहे. जे रस्त्यांवरती धूळ आहे, रोजचं त्यांच्यामध्ये झाडणं वगैरे ते होत नाही किंवा स्वच्छता तिथं होत नाही. एवढा मोठा पूल तिथे बांधलाय, लोखंडी पूल, तिथे स्वच्छता नाही आहे. तिथं लोक गटारीचं पाणी सोडलेलं आहे, त्याच्यामुळे बाजूच्या लोकांना त्रास होतो. तिथेच जे कपडे वगैरे धुतले जातात ते मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिथं ते कपडे दिल्या जातात परत, आणि नंतर तिथून अस्वच्छतेचं तिथून आणि परत जे वातावरण आपलं नेहमी वातावरण चेंज होतं आहे की कोरोना परत आलाय म्हणतात, म्हणजे भीतीदायक वातावरण जे निर्माण होतं आहे. आणि छोट्या गोष्टी आहेत ज्या की वीज थोडासा पाऊस पडला की वीज चालल्या जाते. असं नाही व्हायला पाहिजे की जे की प्राथमिक गरजा आहेत, एकदा पाऊस पडल्यानंतर खरं तर विजेची गरज असते, त्याच वेळेस थोडासा पाऊस पडला की वीज चालल्या जाते. ह्या प्राथमिक छोट्या गरजा आहे. महिलांच्या काय गरजा आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदी सरकारने खूप काही गोष्टी चांगल्या पण केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही आहे, आणि स्थानिक पातळीवरती ज्या व्हायला पाहिजे त्या नाही होत. आणि सरकारला एक बोलेल मी की सध्या महिलांची काय गरज आहे. महिला असल्यामुळे महिलांचा एक प्रश्न समोर आणेल की महिलांना फ्री बस किंवा अर्ध तिकिटाची गरज नाही आहे, ती नाही आहे, कारण रोज महिला कुठे प्रवासाला जात नाहीत. पण तिथे केल्यामुळं जे सर्वसामान्य लोक प्रवास करतात त्यांना अडचणी होत आहेत, बस फुल होत आहेत. पण ज्यांना खरंच गरज महिलांना कशाची आहे तर त्यांचं ज्या प्राथमिक गरजा आहे, उदाहरणार्थ सिलेंडर आहे, ते कमी भावामध्ये मिळायला पाहिजे त्यांना, कारण ते रोजचं त्यांचं जीवनचर्या त्याच्यावर चालू असतं. बस न मिळता जर सिलेंडरमध्ये जर कमी भाव झाले तर ते मला असं वाटतं की तिथं त्यांनी फोकस करायला पाहिजे. मोदीजीचे जे काम आहे 370 आणि राम मंदिर पण त्यांनी बनवलेली आहे, तर तुमच्या काय मत आहेत? नाही, ही गोष्ट चांगली आहे, कारण आपला देश हा खूप साऱ्या जाती जमातींनी भरलेला आहे, विविधतेने हे आहे, धार्मिकता आहे, आणि प्रत्येक जणाला आपला हिंदू धर्म जोपासण्याची प्रत्येकाला तिथं हे आहे. त्यांनी राम मंदिर बनवलं तर एक श्रद्धास्थान म्हणून तिथं सगळेजण जात आहेत, खूप सुंदर तिथं बनवलेलं आहे त्यांनी, त्याबद्दल वाद नाही. असंच नाही तर प्रत्येक ठिकाणी ते प्राधान्य देतात की कोणत्याच धर्मामध्ये त्यांनी असं हे केलेलं नाही आहे. बौद्ध असो, ख्रिश्चन असो, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई प्रत्येक धर्माला प्राधान्य देऊन त्या पद्धतीनं ते डेव्हलपमेंट करतायत. पण ते डेव्हलपमेंट करता सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे, जे की जिल्हा पातळीवर व्हायला पाहिजे. ज्या गरजा आहेत महिलांच्या, पुरुषांच्या, शेतकऱ्यांच्या, मजूर वर्गांच्या, आता ऑनलाईन जास्त वाढल्यामुळं काय व्हायलं आहे की जे रोडवर बसलेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपली लोक जात नाहीत, आणि ऑनलाईनचं जास्त ते होतं, तिथं फसवणूक होते. फसवणूक झाल्यानंतर मग आपण तिथे कंप्लेंट करतो, तीही तिथं कुठेतरी होते. मग आपण असे व्यवसाय चालू ठेवावेत का तिथं बंद करावेत, हा प्रश्न तिथं आहे. त्या पद्धतीने त्यांनी विचार करायला पाहिजे. मला सांगा, राज्यामध्ये शिवसेना आणि NCP मध्ये फूट झालेली आहे, तर तुम्हाला काय वाटतंय?
एवढं काही आयडिया नाही सर, पण मला कसं पाण्याचं जास्त प्रॉब्लेम आहे. पाणी नाही येत आमच्याकडे, 10-15 दिवसाला पाणी येतं आणि तेही एकच तास येतं. आणि जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठी जाणार आहे तर काय काय मुद्दे राहील तुमचे? आमचं पाण्याचं प्रॉब्लेम जास्त आहे, पाणीचंच सांगाल मी जास्त. कॅमेरामॅन मोहम्मद समीचा इसरात चिश्ती, मुंबई तक, जालना.